गेल्या 50 वर्षांमधील गणपतराव पाटील दादांची एक प्रयोगशील आणि अनुभवसंपन्न शेतकरी म्हणून झालेली वाटचाल सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी ठरलेली आहे. शेती आणि शेतकऱ्यांसमोरील कोणत्याही अडचणींवर त्यांच्याकडे हमखास उपाय असतोच. शेती कशी करायची, शेती फायदेशीर कशी करायची, बाजारपेठेचा अंदाज कसा घ्यायचा, कोणत्या वेळी कोणत्या पिकाचं भाजीपाल्याचं उत्पन्न घ्यायचं, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची, असं एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरं दादांच्याकडे असतातच. शेतकऱ्यांना आपला वाटणारा, आपल्या हक्काचा शेतकरी मार्गदर्शक माणूस अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. दादांच्यासारखा एक शेती प्रश्नाची जाण असणारा अभ्यासू माणूस विधानसभेत गेला तर शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा एक हक्काचा माणूस आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचा सुखकर्ता गणपतीला महाराष्ट्राच्या विधानसभेत बसवण्याची खरी गरज आहे, असं नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगलीचे संचालक गौतम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेबांनी कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात पाणीपुरवठा योजना निर्माण करून तालुका हिरवागार केला. तोच विचार, तीच प्रेरणा, तीच ऊर्जा घेऊन राष्ट्रसेवा दलाच्या समाजवादी विचारातून लोकशाहीचा विचार मनामध्ये ठेवून विविध संस्था, प्रगत शेती, शेतीपर मार्गदर्शन आणि 20% राजकारण तर 80% समाजकारण या विचारधारेची कास धरून गणपतराव दादा कार्य करीत आहेत. शिरोळ तालुक्यातील शेकडो एकर शेती क्षारपाड झाल्यानं शेतकरी राजा शेतमजूर झाला होता. तर शेती क्षारपाडमुक्त करण्यासाठी दादांनी एक चळवळ उभी केली आणि मातीतून मोती पिकू लागले. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांच्यात रुजवणं आणि काँग्रेस पक्ष वाढवण्याचं कार्य माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील, देशभक्त रत्नापना कुंभार, स्वर्गीय सारे पाटील यांनी केलं आहे. आजपर्यंतच्या निवडणुका कैलासवासी सारे पाटील साहेबांनी काँग्रेस पक्षाशिवाय कधीच लढवल्या नाहीत. या विधानसभा निवडणुकीलाही सामोरे जाताना काँग्रेस पक्षाचा विचार घेऊनच गणपतराव दादा समोर जात आहेत. तुमच्या बोटावर लागणारी ही नुसती शाही नाही तर ती लोकशाही आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून विचार बदला, तालुका बदलेल. त्यामुळे शेती प्रश्नांची जाण असणारा गणपतराव पाटील दादांसारखा अभ्यासू माणूस विधानसभेत जाण्याची गरज आहे. आजही दादांच्या भोवतालचा गोतावळा पाहिला की तो शेतकऱ्यांचाच असतो. श्री दत्त कारखान्यामधील केबिन असो व शेताचा बांध, कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम असो व कुठे शेती संदर्भात चर्चा, दादा तेथे आवर्जून गप्पांमध्ये रमतात. शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीची आज खरी गरज आहे. शेतकऱ्यांना आपला वाटणारा, आपल्या हक्काचं शेतकरी माणसाची आपल्याला गरज आहे. दादांच्या रूपानं हा आधारवड आपल्याजवळ आहे. दादांना आपण एक साथ सोबत केली, त्यांना आमदार केलं तर एक शेतकरी हिताला केंद्रबिंदू म्हणून काम करणाऱ्या नेत्याला नवी ऊर्जा, संधी दिल्यासारखं होईल, असं नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगलीचे संचालक गौतम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.